आजोबांना जय कसं केला तू? जय असं जय केला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, मी रेणू तुमचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल ऐबण भारी देवामध्ये. आज मी परत आले एक ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन. आज आम्ही परत एकदा फिरायला जाणार आहोत, बट यावेळेस आम्ही कुठेही बीच साईड वगैरे न जाता सगळे देवदेव करणार आहोत. म्हणजे आमचा प्लॅन आहे की माहूरला जायचा, बट झालंच तर आम्ही तुळजापुरे करू आणि अक्कलकोटे करणार आहोत. सो आज आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत आणि तिथून पुढची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करेलच की तिथून पुढे आम्ही कुठे कसं काय काय जातो वगैरे. सो हा आमचा पूर्ण वीक परत ट्रॅव्हल वीक आहे. सो काय काय मी कुठे कुठे फिरते, रुहीला कुठे कुठे घेऊन जाते हे तुम्ही बघा. स्टे ट्यून. सो आम्ही सकाळी 6 वाजताच आमची जर्नी स्टार्ट केली होती, त्यामुळे रुहीला ॲज युजल आम्ही झोपेतच उचलून गाडीत बसवलं होतं. सो थोड्या वेळाने म्हणजे साधारण 9-10च्या आसपास ती उठून बसली आणि तेव्हा तिने इकडे तिकडे पाहिलं की तेव्हा तिला असलं की आपण गाडीत आहोत. तसं तिला आधी सांगितलं होतं की आपल्याला जायचं आहे, पण एकदम झोपेतून उठल्यावर मग ती असं इकडे तिकडे बघत होती की कुठे मी काय. पण आता रुहीला पण बऱ्यापैकी ट्रॅव्हलिंगची सवय झालेली आहे, त्यामुळे ती तिच्या कार सीटमध्ये मस्त बसते आणि आरामात ट्रॅव्हलिंग म्हणजे ती काही त्रास देत नाही आता. सो ती पण यूज टू झाली. आणि यावेळेस आमच्यासोबत माझे आई पप्पा पण होते. सो आम्ही 4 होतो, त्यामुळे रुहीला मॅनेज करायला तिचे आजी आजोबा असल्यामुळे माझा लोड बऱ्यापैकी कमी झालेला. सो आता आम्ही जेवणाचा ब्रेक घेतला आहे. इथून फक्त 1 तासावरच अक्कलकोट राहिलं आहे आणि म्हटलं की रुही पण सकाळपासून फ्रेश नाही आहे, सो तिला पण थोडं फ्रेश करावं आणि आमचा पण थोडा ब्रेक होईल. मग इथूनच आम्ही लंच करून पुढे जाऊ. म्हणून आम्ही इथे एक हॉटेल निसर्ग आहे, जे आम्ही इथे आधी पण एकदा थांबलो आहे. आम्हाला खूप आवडतं. खूप छान मोठं प्रेशियस आहे आणि खेळायला पण खूप छान आहे इथे आणि टेस्ट पण खूप छान आहे. सो जे कोणी इथून सोलापूर हायवेने जात असतील त्यांनी नक्की, तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही नक्की इथं व्हिजिट द्या. खूप छान आहे. फूड क्वालिटी पण खूप छान असते इथे. सो दाखवते तुम्हाला. इथे तुम्हाला एक चेंजिंग रूम पण मिळेल, जिथे तुम्ही व्यवस्थित सगळं चेंज करू शकता. छान बघू शकता. बाय करण्यात आहे, बाय कर. झाली रेडी. सो तिथेच आम्ही रुहीला मस्त फ्रेश करून तयार केलं. सो तिला पण थोडं बरं वाटलं आणि मग नंतर आम्ही लंचसाठी रुहीला आम्ही इडली मागवली होती. बाहेर गेला मी बऱ्यापैकी इडली डोसा प्रिफर करते. साऊथ इंडियन फूड आरामात रुही खाऊ शकते, म्हणून मग मी तिच्यासाठी ते मागवलेलं. आणि तिथे स्पेशली ते शेंगा पोळी आणि खवा पोळी वगैरे छान मिळते आणि थालीपीठ पण छान मिळतात, म्हणून मग आम्ही तेच ऑर्डर केलेलं. साधारण 1 वाजेच्या आसपास आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो. भरपूर ऊन होते, त्यामुळे मग आम्ही पटापट चालत गेलो, कारण तिथून चालून बरंच आत जायचं होतं. पार्किंगपासून बरंच आत होतं ते. सो आम्ही पटापट उन्हात आलो आणि पार्किंगवरून आम्हाला थोडासा अंदाज आलाच होता की गर्दी भरपूर दिसते आहे. सो आम्ही म्हटलं की आता वेळ लागणारच आहे, कारण लाईन भरपूर असणार. आणि त्याप्रमाणे भरपूर लाईन होती, खूप गर्दी होती आणि मेन म्हणजे आम्हाला आवडलं नाही तिथलं की तिथे खूप चिंगराचिंगरी होती आणि बिलकुलही सिस्टेमॅटिक काहीच नव्हतं. त्यांनी एक लाईन व्यवस्थित आतपर्यंत ते सोडत नव्हते, त्यामुळे एकदम सगळं दर्शनासाठी गर्दी होत होती. सो आमच्यासोबतही तसंच झालं आणि खूप चिंगराचिंगरी झाली. पण ठीक आहे, दर्शन झालं आमचं चांगलं आणि अपेक्षेपेक्षा लवकरच झालं, म्हणजे साधारण 1 तासाच्या आतच आमचं दर्शन झालं. सो आम्ही दर्शन करून बाहेर आलो. आत काही शूट करण्याची परमिशन नव्हती, त्यामुळे मग मी आत काही शूट केलं नाही. आणि चिंगराचिंगरीत रुही पण खूप घाबरलेली, थोडीशी रडकुंडीला आली होती, पण मग आम्ही पटकन तिला पुढे नेऊन दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आजोबांना जय कसं केला तू? असं जय केला.
आई खूप स्वामी भक्त असल्यामुळे रुहीला खूप लहानपणापासूनच स्वामी समर्थांविषयी माहिती आहे. म्हणजे तिला स्वामी आजोबा कुठे आहेत म्हटलं ती लगेच दाखवते, लगेच पाया पडते. सो तिला मी आधीच तसं सांगितलेलं की आपल्याला स्वामी आजोबांच्या घरी जायचं आहे आणि त्यांचं मोठं मंदिर आहे वगैरे. त्यानंतर मग आम्ही खूप ऊन असल्यामुळे थोडासा रस घेतला आणि आम्ही निघालो पुढच्या जर्नीसाठी. ॲक्च्युली आम्हाला त्याच दिवशी तुळजापूर करायचा असा काही प्लॅन नव्हता, पण अक्कलकोटचं दर्शन हे लवकर झालेलं असल्यामुळे मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, आपण आता असंच तुळजापूरलाही जाऊया. सो आता आम्ही आलो आहोत तुळजापूरला. तुळजापूरच्या खाली आणि चाललो दर्शनाला. सध्या तरी खूप गर्दी दिसते, माहीत नाही किती वेळ लागतो. बघूया. कवड्याच्या माला जास्त दिसतात ना. परडी आणि आत्तापर्यंत तरी रुही प्रवासात एकदम व्यवस्थित होती, काही त्रास नाही दिला तिने आम्हाला. फक्त थोडंसं अक्कलकोटला थोडंसं क्रँकी झाली होती त्या गर्दीमुळे, बट तुळजापूरला थोडी लाईन वगैरे व्यवस्थित हे माहिती होतं, त्यामुळे मग ठीक आहे. म्हणजे जरी वेळ लागला तरी तिची डायपर बॅग सोबत होती, त्यामुळे दर्शनाला वेळ लागला तरी तिचं खायचं प्यायचं सोबतच होतं आमच्या. सो आम्ही असंच बोलता बोलता मेन द्वारापाशी पण पोहोचलो. तुळजापूरचा आवारातला परिसर खूप मोठा आहे, प्रशस्त आहे आणि जुनं काही बांधकाम पण आहे तिथे ऑलरेडी. तुळजापूरला आमचं बऱ्याच वेळा जाणं होतं, कारण माझं सासर तिथूनच जवळ आहे, म्हणून मग आमचं खूप वेळा तिथे जाणं होतं. सो बट रुहीला घेऊन आय थिंक आम्ही सेकंड टाईमच चाललेलो होतो. फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही तिचे जावळं काढायचे होते म्हणून सटवायला जायचं होतं, त्याच्या आधी तिला एकदा तुळजापूरला आम्ही नेलं होतं. त्यानंतर आत्ता आम्ही सेकंड टाईम तिला घेऊन चाललो होतो. त्यावेळेस ती जस्ट 6 महिन्यांचीच होती. सो आता 1 वर्षाची, म्हणजे 6 महिन्याने तिला आम्ही परत घेऊन चाललेलो होतो. आणि आम्हाला वाटलं होतं किंवा आमची जी अपेक्षा होती की खूप भरपूर गर्दी असेल, तर तसं काही नव्हतं. बऱ्यापैकी त्या लाईन्स रिकाम्याच होत्या आणि मेन खालपर्यंतच आम्ही डायरेक्ट पोहोचलो आणि तेही मूविंग लाईन होती, त्यामुळे पटापट आत गेलो. अगदी गाभाऱ्यात पण आम्ही लगेच आलो. तुम्ही बघू शकता की लगेच आम्ही गाभाऱ्यात आलो, जिथं की मेन त्यांचं दगडी बांधकाम अजून तसंच आहे. आणि आमचं मस्त दर्शन झालं व्यवस्थित. अगदी त्यांनी थोडासा वेळ थांबू दिलं आणि दर्शन करू दिलं व्यवस्थित. इथं ते गादीचं पण आम्ही छान दर्शन घेतलं. इथे बाहेर ते आरती करून घेतात आपल्याकडून, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर ते तिथे बाहेर आरती करून घेतात. सो आम्ही गेलो तेव्हा पण तिथे एक आरती चालूच होती. सो आम्ही थोड्या वेळ तिथे थांबलो आरतीसाठी. आणि आम्हाला खूप दिवसांनी, म्हणजे मला खूप दिवसांनी तिथे वासुदेव दिसला. असं शहरात शक्यतो आता बघायला मिळत नाही, पण तिथे मंदिरात आम्हाला वासुदेव दिसला. सो त्याला आम्ही पैसे देण्यासाठी गेलेले, बट त्यांनी मोबाईलमध्ये शूट करू नका असं सांगितलं, म्हणून मग आम्ही नाही केलं. दर्शन आमचं छान झालं आणि लवकर झाल्यामुळे मग आम्ही थोड्या वेळ तिथे समोर पायऱ्यावर निवांत बसलो, कारण सकाळपासून आमची पण खूप धावपळ चालू होती. सगळं आम्ही एकामागे एक कंप्लीट करत होतो. आणि अक्कलकोटला आमचं लवकर झालं, तसंच तुळजापूरलाही पटकन दर्शन झालं. आणि म्हणजे अगदी 5 वाजेपर्यंत आम्ही दोन्ही दर्शन करून फ्री झालेलो.
हे बाहेरचं मुखद्वार आहे. इथून पण लोक बाहेरून दर्शन घेऊन जातात. खूप गर्दी असेल आणि घाई असेल त्यावेळेस मग बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन इथून जाता येतं. तुळजापूर म्हटलं की सगळीकडे कवड्याच्या माळा, परत हिरव्या बांगड्या, त्याच्यावर असे पिवळे डॉट असलेल्या बांगड्या स्पेशली ते तिथे दिसणारच, म्हणजे तिथली स्पेशालिटीच आहे ती. सो आईने त्या बांगड्या तिथे घेतल्या आणि मग तिथून आम्ही बाहेर आलो गाडीजवळ. आणि रुहीला गाडीत लवकर बसायचंच नव्हतं. ती गाडीत बसून कंटाळली होती, म्हणून मग तिने आम्हाला थोडंसं चालू द्या म्हणून मागे लागली आणि ती त्या पार्किंग एरियामध्ये चालत होती इकडे तिकडे. तिला मजा येते दिवसभर, गाडीत बोर झाली, आता चालावंसं वाटतं. कुठे चालली? खाली खाली नाही, खाली नाही, खाली. गाडी हात सोडून जायचं. अशा प्रकारे आमची सनराईजपासून सुरू झालेली जर्नी सनसेटपर्यंत संपली. म्हणजे सनसेटपर्यंत आमचे दोन्ही डेस्टिनेशन झाले होते. अक्कलकोटही झालं आणि तुळजापूरही झालं. त्यानंतर आम्ही निघालो उस्मानाबादला माझ्या सासरी जायला. आमचा उस्मानाबादला एक मुक्काम होता आणि विशेष म्हणजे अगदी त्याच दिवशी माझा बड्डे असल्यामुळे माझा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी तिथून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो. सो जे कोणी उस्मानाबादला गेलं असेल किंवा त्या रोडला असेल आणि तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर ॲपल हे हॉटेल आम्हाला खूप आवडलं, म्हणजे नेहमीच आवडतं आणि आम्ही तिथेच गेलेलो. तिथे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी पण एक वेगळी प्रशस्त अरेंजमेंट आहे. खूप मोठं हॉटेल आहे. सो तिथेच आम्ही माझा बड्डे पण छान सेलिब्रेट केला. आणि तिथे फोटोशूटसाठी किंवा फोटोज व्हिडिओजसाठी पण खूप जागा आहे, वेगवेगळे स्पॉट आहेत. सो मी तिथे खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Renu, happy birthday to you. रुहीसोबतचा माझा हा दुसरा बड्डे होता. फर्स्ट बड्डे होता तेव्हा ती खूपच लहान होती, म्हणजे अगदी तान्हं बाळच होती. पण आता बऱ्यापैकी तिला कळत होतं, म्हणजे केक वगैरे ती खाऊ शकत होती. सो माझ्या आधी तिलाच केक खाण्याची जास्त उत्सुकता होती. सगळे फॅमिली सोबत असल्यामुळे पण बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला. मज्जा आली. माझा बड्डे मला असं लक्षात राहील असा झाला, कारण बड्डेच्या दिवशी तुळजापूर, अक्कलकोट. सो मस्त होता बड्डे. आणि आई झाल्यानंतर किती चेंज होतो ना आपल्यात, की आपण आपल्या बड्डेपेक्षा पण आपल्याला आपल्या बाळाचा बड्डे जास्त इम्पॉर्टंट वाटतो. असं मला फर्स्ट टाईम रिअलाईज झालं की मला माझ्या बड्डेचं एवढं कौतुक नव्हतंच यावेळेस जेवढं रुहीच्या बड्डेचं होतं. सो आय थिंक सो असा चेंज आता होतच राहणार आहे. बड्डे छान सेलिब्रेट केला, मस्त आम्ही जेवण केलं आणि मग नंतर आम्ही खूप थकलेलो होतो आणि मग आम्ही झोपून गेलो, कारण आम्हाला नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजून कुठेतरी प्रवास करायचा होता. सो ते कुठे काय ते बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.